श्री पवन ग्रुप अध्यक्ष श्याम कानडे, राम कानडे व सर्व पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी श्री पवन ग्रुपचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला। यावेळेस आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रवेश करण्यात आला। यावेळी श्याम कानडे, राम कानडे, गोरख पाटील, पैलवान लामगे, सरोदे, बटू पाटील आदी सर्व मल्ल पैलवानांनी पवन ग्रुपचे सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने या भाजप पक्षात प्रवेश केला असून येत्या काळात देखील उत्साहाने या ठिकाणी भाजप पक्षाचे काम करू असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला। तर प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप भैया अग्रवाल, श्याम कानडे, राम कानडे, गोरख पाटील, पैलवान लामगे, सरोदे, भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामनप्पा गवडी, जयश्रीताई अहिरराव, गजेंद्र शेठ अंपडकर आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री पवन ग्रुप पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। जिल्ह्याचे सचिव माझे मोठे बंधू ओम भैया खंडेलवाल, ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आणि नगरसेवक दिनेश भाऊ बागुल, मंडळाचे अध्यक्ष पंकज भाऊ धात्रक, आमचे आणि देवपूर आमचे नगरसेवक नंदूभाऊ सोनार, कमलाकर काका आणि प्रवेश घेतला ते आमचे लामगे काका, मुरलीधर पहलवान लोकरे, त्यांचे माझ्या वडिलांपासूनचे त्यांचे संबंध आहेत। आम्ही ऊस गल्लीत राहायचो आणि ते तिथंच राहायचे। त्याचप्रमाणे गोरखप्पा माझे मित्र, मोहन काका प्रजापत आणि ज्यांच्या अथक प्रयत्नाने राम भाऊ कानडे आणि श्याम भाऊ कानडे या सर्व मंडळींनी प्रवेश केला। आपण सर्वांनी या ठिकाणी प्रवेश केला त्याबद्दल